त्वरा करा, श्रेयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध. श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात, कणकवली शहरापासून अगदी जवळच, मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी. रेडी पोझिशन मध्ये 800 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूट मध्ये मोजकेच फ्लॅट विकणे आहे. आजच संपर्क साधा. या बघा, पाहता क्षणी पसंतीस पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध. 24 तास पाण्याची सुविधा, सुटसुटीत ओपन प्लेस, प्रशस्त रूम, किचन, बाल्कनी, अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध. तर आजच संपर्क करा. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. संपर्क 9637274519 आणि 8010455094. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी शिरगाव येथे माजी सभापती रवींद्र जोगल यांचे उपोषण. उपोषणात दिली युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट. शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रशालेत माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संघ स्थापन करण्याच्या मागणीसाठी माजी सभापती रवींद्र जोगल हे शुक्रवार 26 डिसेंबर रोजी शाळेच्या गेटसमोर उपोषणाला बसले होते. या उपोषणाला युवासेना जिल्हाप्रमुख श्री सुशांत नाईक यांनी भेट देत उपोषणाला पाठिंबा दिला. स्थानिक संस्था पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मुंबई मंडळाशी बोलून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी स्थानिक संस्था पदाधिकारी यांनी नाईक यांना दिले. शिरगाव कनिष्ठ विद्यालय या ठिकाणी आमचे रवींद्र जोगल साहेब इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या रास्त मागण्या घेऊन ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी जवळजवळ महिनाभर आधीपासून हा लढा सुरू केलेला आहे की माजी विद्यार्थी संघ या ठिकाणी हायस्कूलचा झाला पाहिजे आणि पर्यवेक्षक या ठिकाणी नेमला गेला पाहिजे. या ठिकाणी अशा 2 मागण्या त्यांच्या आहेत आणि त्या 2 मागण्यांच्यासाठी आम्ही जे सल्लागार मंडळ आहे या ठिकाणी शाळेचं, त्या ठिकाणी आम्ही त्यांना भेटलेलो आहे संचालक मंडळाला आणि त्यांना ह्या दोन्ही मागण्या जोगल साहेबांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि खरं म्हणजे ह्या रास्त मागण्या आहेत. माजी विद्यार्थी संघ हा स्थापन या ठिकाणी सगळीकडे झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठच्याही महाविद्यालयामध्ये तुम्ही बघितला असाल तर माजी विद्यार्थी संघ स्थापन झालेला आहे, त्याला कुठची अडचण येत नाही आणि हा माजी विद्यार्थी संघ स्थापन झाला पाहिजे अशी ही रास्त मागणी जोगल साहेबांची आहे. का तर जवळजवळ ह्या शाळेला जवळजवळ 60 वर्षाची एक परंपरा आहे. 60 वर्षापूर्वी हे स्थापन झालेलं मंडळ आहे आणि एवढ्या उशिरा का होत आहे या महाविद्यालयात विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी किती वेळ का लागत आहे याचं कारण शोधणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही त्यांना एक इशारा दिलेला आहे की ह्या ठिकाणी हा माजी विद्यार्थी संघ स्थापन व्हावा, त्या माजी विद्यार्थी संघाकडनं चांगल्या प्रकारचं कामकाज व्हावं आणि शाळेवरती चांगल्या प्रकारचं विद्यार्थी शिक्षण घेऊन आणि शाळेचं कामकाज चांगलं चालावं याच्यासाठी हे प्रयत्न आहेत. जोगल साहेबांचा हा लढा आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. दोन्ही विषय मार्गी लागतील असं आम्हाला एक आश्वासित त्यांनी करण्यात आलेलं आहे. मुंबई मंडळाला त्यांनी संपर्क करतो म्हणून सांगितलेलं आहे. जवळजवळ या 1-2 तासात ते संपर्क करून या ठिकाणी तो तोडगा काढून जोगल साहेबांकडे येऊन त्या ठिकाणी त्यांना पत्र देण्याची आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारचं पत्र घेतल्याशिवाय हे उपोषण उठणार नाही. आणि जोगल साहेबांना ह्याच गाववासियांचा आणि आमच्या संघटनेच्या वतीने हा पूर्ण पाठिंबा त्यांना आम्ही देण्यात येतो. जोगल म्हणाले, आपल्या शाळेमध्ये माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संघ स्थापन करण्यासाठी शासन परिपत्रक 2 ऑक्टोबर 2025 रोजी आले होते. ते परिपत्रक मी शिरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक यांना दिले व वारंवार तोंडी सांगून व लेखी पत्र देऊनही अद्यापपर्यंत कार्यवाही झालेली नाही. म्हणून नाईलाज म्हणून मी उपोषणाचा निर्णय घेतला. जोपर्यंत ठोस निर्णय मला मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे जोगल यांनी यावेळी सांगितले. विषय महत्त्वाचा म्हणजे शासनाने 1 ऑक्टोबरला जे परिपत्र काढलं आहे की माजी विद्यार्थी संघ स्थापन कर, ह्याला अवधी दिला आहे तात्काळ स्थापन करायचं शासनाने. पण इथल्या मुख्याध्यापक यांनी मनमानी कारभार करून 3 महिने घालवले. 3 महिने त्यांना तोंडी सांगून निवेदन देऊन पण आजच्या स्थितीपर्यंत अजून त्यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन केलेला नाही. मुख्याध्यापक हे कोणाच्या तरी दडपणाखाली काम करत आहेत. त्याचप्रमाणे या शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत. विद्यार्थ्यांकडनं दंड वसूल करणे, काही लोकांना मारझोड विद्यार्थ्यांना करणे, बाहेर जाऊन सांगितल्यानंतर त्यांना दमदाटी देणे, असे प्रकार या शिरगाव हायस्कूलमध्ये चालू आहे. जर हे त्यांनी मला या निवेदनाप्रमाणे जर लेखी स्वरूपात माहिती न दिल्यास मी हे उपोषण चालू ठेवणार आहे आणि भविष्यात 26 जानेवारीला बाकीचे जे मुद्दे मी दिले आहेत
त्यानंतर तेही मुद्दे जर त्यांनी मला 26 तारीखच्या अगोदर नाही दिले तर 26 जानेवारीला मी उपोषणाला बसणार हे फायनल आहे माझं. मुख्याध्यापन याची नोंद घ्यावी. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, दादा सावंत, अमित साळगावकर, मयूर सावंत, मंगेश फाटक, गौरव सावंत, अशोक जाधव, सुधीर जाधव, विक्रांत नाईक, अभिषेक कदम, गौरव सावंत, सुरेश जाधव, संदीप जाधव, सचिन पवार, अशोक चौकेकर, उत्तम तावडे, प्रथमेश तावडे आदी उपस्थित होते. नंबर 1 निर्धार न्यूज, देवगड.